तर जय मल्हार या मालिकेमध्ये वेगवेगळे चमत्कार घडतात आणि एक चमत्कार असा ज्याच्यावरती खूप चर्चा पण झाली. तुम्ही म्हाळसादेवींना एक दर्पण दिलं आणि त्या दर्पणामधून त्या तुमच्याशी बोलू शकत होत्या, बोलू शकतात. लोकांना बऱ्याच वेळेला आता प्रश्न पडतो की मग टॅबचा शोध त्याच वेळेला लागला की काय, ती प्रेरणा होती की काय? कालिदासांच्या एका रेफरन्समध्ये महादेवांनी पार्वतीला मणिदर्पण दिला होता. हां, आणि तो दर्पण अशाच स्वरूपाचा होता असा एक संदर्भ आहे. आणि मी आणि आशू एका कथेच्या टप्प्यावर विचार करत होतो. ज्यावेळेस म्हाळसा साखरपुडा होऊन परत जाते त्यानंतर लग्नाला अवकाश होता म्हाळसा तिच्या गावी आणि खंडोबा जेजुरीमध्ये. तर सीन्स कसे घडणार? आणि त्यावेळेस मग आम्हाला तो डिव्हाइस सापडला की जर महादेवांनी पार्वतीला जर मणिदर्पण दिला होता तर आपण खंडोबाने म्हाळसाला दिला असं आपण करूयात. वा वा. तर ते जे दर्पण होतं त्या दर्पणातून तुम्ही काही व्यक्तींशी बोलू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये नारद मुनी पण दिसतात, बऱ्याच लोकांशी तुम्ही बोलू शकता. तसं एक दर्पण इकडे आहे. अच्छा, हे जादूचंच दर्पण आहे. आणि याच्यामधून काय दिसणार आहे हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ओके. तर त्यासाठी तुम्हाला करायचं एवढंच, दर्पणाच्या जवळ जाऊन उभं राहायचंय आणि दर्पणा दार उघड एवढंच म्हणायचंय. सरप्राईज तुमच्या समोर. हे दर्पणा दार उघड. कांचन वहिनींसाठी जोरदार टाळ्या. पण वहिनी, हे सरप्राईज आपण दिलेलं आहे तुमच्या पतिश्रींना. तुम्हाला कसं वाटतं? मला खरंच खूप आनंद झाला आहे. आधी मुळात सगळ्यात पहिले म्हणजे चला हवा उद्याच्या सेटवर यायचं हीच सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि जय मल्हारची टीम हे सगळे सुद्धा त्यानिमित्ताने भेट झाली सगळ्यांची, त्यामुळे खरंच खूप मनापासून आनंद झाला आहे. दोघांनाही बसण्याची विनंती करतो आता मी. खूप गोड सरप्राईज आहे, कारण मी इथे असतो आणि माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला मी प्रचंड मिस करत असतो. आणि आज जो काही मी आहे तो माझा सॅक्रिफाईस आहे, पण कांचनचा त्याच्यापेक्षा जास्त सॅक्रिफाईस आहे. एक सरप्राईज तर बघितला, तर दर्पण तर आहे म्हटल्यानंतर आणखीन एखादा सरप्राईज असायला पाहिजे. आता उठायची गरज नाही, तुम्ही दोघांनी इथूनच म्हणा, दर्पणा दार उघड. हे दर्पणा दार उघड. याच्यावर सरकारी वकिलांना काही सांगायचं? अरे काय अरे काय हार्ट अटॅक येईल. मी डॉक्टर ऐका. हळू घ्या, डोमेस्टिक कोर्ट आहे, हळू घ्या. हे काय केलं, काय बोलला, काय कळलं नाही. ऑब्जेक्शन घेतलं मी. एवढं सगळं ऑब्जेक्शन होतं फक्त, पण काय बोलला काय त्याच्यामध्ये? नॉर्मल बोलू काय? हा, नॉर्मल बोला. हा, बॉर्डर बॉर्डर. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. म्हणतील ते. हे रिलेशन असतं एका बापाचं आपल्या मुलाकरवी, एका मुलाचं आपल्या बापासाठी. बरोबर, हे रिलेशन असतं. बरोबर. आणि सलमान सर जेवढे पैसे कमवतात ते सगळे चॅरिटी करतात. गरजवंतांना ते पैसे देतात, मग त्यांना स्वतःला खर्चाला पैसे नको का? अरे आज या माणसाला किती खर्च, जिमचा खर्च आहे, कुठून आणणार पैसे?
माणूस किती काटकसर करतो मला माहिती आहे. काटकसर करतात ते? मग अरे गाडीने फिरत नाही, सायकल वरती फिरतो हा माणूस. लोकांना वाटते स्टाईल, पण अरे त्याची परिस्थिती त्याला माहित. अरे एकदा मी ऑटो मध्ये बसलो होतो तर सलमान भाई आले, म्हणले भाई जरा आपने को आगे तक छोड़ देगा क्या? किधर? कलानगर तक शेअर रिक्षा. ते रिक्षात ना काय पण बोलता. अरे प्रूफ आहे, प्रूफ शिवाय बोलत नाही आपण काही. हे बघ खरा का खोटा? प्रूफ आहेत आपल्याकडे, आपण उगाच कधीच काय बोलत नाही. तर माणसाला एवढे खर्च आहेत, माणूस जेवढे पैसे कमवतो. बाई बाई घरी जाऊन करा, घरी जाऊन. हाँ मैंने करा. मैंने बोला था डोमेस्टिक है, लेकिन बहुत ही डोमेस्टिक है ये तो. चला. तर सलमान खान यांच्यावर पुढील आरोप आहे. या काय इकडे चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. हा सजावट सलमान येणार आहे ना. कोर्टाची सजावट. हा मग काय आलेत ना ते. आलेत कुठे? हे काय समोर डुप्लिकेट आहेत ते. काय सांगतो काय? ओरिजिनल आहे बाबा. बाबा घरचे रिलेशन आहेत, मला माहिती की तुला. हे कोर्ट आहे, जरा शांत बसा. शांत राहा. शांत बसा. तर सलमान खान यांच्यावर पुढील आरोप आहे. नमस्कार 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 नमस्कार. आज आप आए हैं चला हवा ये उद्या के सेट पर और मेरे सामने है एक ऐसी शख्सियत जिनके पीछे पूरी दुनिया पागल है. मिस्टर सलमान खान इज राइट हियर इन फ्रंट ऑफ मी. ये एक ऐसी शख्सियत है जिन्होंने पूरी दुनिया को पागल कर दिया है. मिस्टर सलमान खान, you have made millions of Indians, Americans and everybody around the world just mad about you. What is it? What is it, Mr. Salman Khan, that is so special about you that you are making everybody go crazy? What is it? I want to know, Mr. Salman Khan. आज महाराष्ट्र और पूरी दुनिया की जनता ये जानना चाहती है कि कोई इंसान इतना अच्छा कैसे हो सकता है. महाराष्ट्र wants to know. आज बरका भट्ट के शो में मुझे सलमान खान, yes this man standing here, सलमान खान से पूछना है कि सलमान खान क्या आप मुझसे शादी करोगे? बाई संभाळ स्वतःला. सर एक बार त्यांच्याशी ते हो म्हणाले. सर एक बार आप ना बोल दीजिए, मैं आगे का स्किट कंटिन्यू कर लेती हूँ. अरे आले हे आले. कुठली पण अशी शक्ती डायरेक्ट सलमान भाई पर्यंत नाही जाऊ शकत जोपर्यंत मी द्याय. एक्सक्यूज मी, मैं सलमान खान जी से बात कर सकती हूँ क्योंकि मैं मीडिया हूँ. आई एम प्रेस. मॅडम इथं मीडिया मीडिया हे याचा पंच. तुम्हाला विचारायचा एक प्रश्न की तुम्ही माझ्या बरोबर लग्न करणार का? सलमान खान हो म्हणाले तुझ्या. क्या हुआ काय रे काय कशाला ते करतो? मैं बोला था दीदी को कि कोई तकलीफ देगा. अरे मैं काय को बोलता वो बीच में ऐसा नहीं बोलने का दीदी को. समजते नाही काय करताय? काय झालं, काय प्रॉब्लेम? काय नाही, यांचं भांडण झालं, ह्याला मी असं बाजूला